नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इतिहासाची ओळख या पेपर मधल्या चॅप्टर क्रमांक 4 इतिहास संशोधन या संदर्भातलं आपल्याला आता विश्लेषण पाहायचं आहे। आतापर्यंत आपण एकूण 3 प्रकरणं जी आहेत ती आपण 3 प्रकरणं अभ्यासलेली आहेत। संकल्पना, इतिहास म्हणजे काय, तिसरं प्रकरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं होतं, हिस्टॉरिकल रिसर्च आणि हिस्टॉरिकल रिसर्चसाठी संशोधन साधनं जी आहेत त्या साधनांच्या संदर्भातलं आपण विश्लेषण मागच्या तासामध्ये केलेलं होतं। आज आपल्याला या तासांमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास संशोधन नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं या संदर्भातले विश्लेषण पाहायचं आहे। आपल्या अभ्यासक्रमावरती आधारित असलेलं एक पाठ्यपुस्तक आहे। हे पाठ्यपुस्तक तुम्ही मिळवू शकता। या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाची ओळख या अभ्यासक्रमाचं संपूर्ण अभ्यास करता येतो। थिंक टँक पब्लिकेशन आहे आणि या पाठ्यपुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अंबादास मंजुळकर आणि सिद्धेश्वर सुरवसे। आपला अभ्यास करण्यासाठी या पाठ्यपुस्तकाचा तुम्ही संदर्भ म्हणून वापर करू शकता। आपण जे विश्लेषण करतो आहोत त्यातलं बरंचसं विश्लेषण या पाठ्यपुस्तकावरती आधारित असं विश्लेषण आहे। संदर्भ म्हणून आपल्याला या पाठ्यपुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो। इतिहास संशोधनाची जी साधनं आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकाशी निगडीत असणारी जी संदर्भ पुस्तकं आहेत ती संदर्भ पुस्तकं सुद्धा सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहेत। त्याचा संदर्भ पुस्तकांचा आपल्याला वापर करता येऊ शकतो। या तासामध्ये आपल्याला आता इतिहास संशोधन हे प्रकरण अभ्यासायचं आहे आणि हे चौथं प्रकरण आहे। या चौथ्या प्रकरणाचे साधारणपणे किमान 4 व्हिडिओ आपले असतील। या 4 व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्याला हे प्रकरण समजून घ्यायचं आहे आणि अभ्यासायचं आहे। आता काय असतं, इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भूतकाळाचा अभ्यास करतो आणि भूतकाळाचा अभ्यास करत असल्यामुळे ज्या पद्धतीने E.H. कार यांनी अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट असं सांगितलेलं आहे, म्हणजे भूतकाळ म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यामधील कधीच न संपणारा संवाद। म्हणजे वर्तमान काळात आता या क्षणाला घडणारी घटना उद्या ही भूतकाळात गेलेली असते, इतिहास बनलेली असते आणि कालच्यापासनं आजपासनं कालपासनं प्राचीन कालखंडापर्यंतच्या सर्व घटना या भूतकाळामध्ये गेलेल्या असतात। म्हणजे आज घडणारी घटना ही उद्याचा इतिहास असते। मानवी जीवनशैलीचा आणि मानवी वाटचालीचा आढावा जर आपण घेतला तर तो लाखो वर्षाचा आढावा आपल्याला विचार करावा लागतो आणि या लाखो वर्षाचा आढावा घेत असताना त्यासाठी संदर्भ साधनांचा आपल्याला विचार करावा लागतो। संदर्भ साधनांशिवाय भूतकालीन कालखंडातील घटनांचा आढावा आपल्याला घेता येत नाही। ही संदर्भ साधने महत्त्वाची असतात आणि या साधनांच्या आधारात आपण मानवी जीवनाचं जे रहस्य आहे ते रहस्य उलगडवत असतो। कारण पृथ्वी तलावरती जी साधनं आहेत मानवी जीवनाच्या वाटचालीचा आढावा घेणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये जरी उपलब्ध असली तरी ती विखुरलेली साधनं आहेत आणि ही विखुरलेली साधनं असल्यामुळे त्या साधनांचा सविस्तरपणे आढावा घेणं आपल्यासाठी जितकं वाटतं तितकं सोपं काम निश्चितच नाहीये। ही साधनं विखुरलेली असतात, त्याची माहिती अजूनही असे खूप साधनं आहेत ज्याची प्रत्यक्ष नोंद मात्र झालेली नाही। इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न साधारणपणे जेव्हा सुरू झाला त्या सुरू होण्याला म्हणजे साधारणपणे 17व्या-18व्या शतकापासून प्रत्यक्ष 18व्या शतकापासून मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। भारताच्या संदर्भामध्ये जर आपण याचा विचार केला तर 1784 साली एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या माध्यमातून सर विल्यम जोन्स यांनी प्रत्यक्ष इतिहासाचं संशोधन करायला सुरुवात केलेली होती। म्हणजे इतिहास म्हणजे त्या कालखंडामध्ये अस्तित्वात असलेले धर्मग्रंथ आणि त्या धर्मग्रंथांचं भाषांतर। ज्यांना आपण ओरिएंटलिस्ट स्कूल असं म्हणतो, प्राच्य विद्या विशारदांचा प्रवाह असं म्हणतो, जो सगळा प्रवाह साम्राज्यवाद इतिहास लेखनाचा एक अविभाज्य घटक किंवा भाग आहे, तेव्हापासनं भारतात असलेल्या धर्मग्रंथांचं भाषांतर, भारतामध्ये असलेला इतिहास, भारतामध्ये असलेला भूतकाळ आणि भूतकाळाचा वैभवशाली इतिहास याचा आढावा घेण्याची जी प्रक्रिया होती ती एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या माध्यमातून सर विल्यम जोन्स यांच्या प्रयत्नांनी सुरू झाली आणि मग मॅक्स म्युलर सारखे असतील किंवा विल्यम जोन्स सारखे असतील हे इतिहासकार तयार झाले आणि या इतिहासकारांनी प्रत्यक्ष जो इतिहास होता तो अभ्यासाला सुरुवात केली।
आता हा इतिहास शोधण्याची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया साधारणपणे 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सुरू झाली. आता अनेक शतकापासून ही वाटचाल सुरू झालेली असली तरी अनेक कालखंडातील मानवीय अज्ञान अजून प्रत्यक्ष संशोधनामध्ये होणं बाकी आहे. म्हणजे परिपूर्ण इतिहास आपण शोधलेला आहे असं आपण निश्चितपणे अजूनही म्हणू शकत नाही. कारण या कारणास्तव आपल्याला असं म्हणता येतं की ऐतिहासिक संशोधनाची प्रक्रिया किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या संशोधनाची प्रक्रिया ही अनएंडिंग प्रोसेस असते किंवा न संपणारी प्रक्रिया असते. संशोधन आज जे संशोधन होत आहे, उद्या जे संशोधन होणार आहे त्याच्यामध्ये सातत्याने नित्यनियमाने भर पडत असते आणि नवीन निष्कर्ष बाहेर येत असतात. जोपर्यंत मानवी भूतकाळ स्पष्टपणे रेखाटला जात नाही तोपर्यंत संशोधनाची जी प्रक्रिया आहे ही निरंतरपणे चालूच राहणार आहे. म्हणजे एका अर्थाने आपल्याला असं म्हणता येतं की संशोधनाची जी प्रक्रिया आहे ही अनएंडिंग प्रोसेस, न संपणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आज आपण जे संशोधन करत आहोत त्याच्यामध्ये निश्चितच उद्या नव्याने भर पडणार आहे. मग संशोधन समस्येची निवड ही कोणती संकल्पना आहे या संदर्भामध्ये आपण विचार करू. आधुनिक कालखंडामध्ये संशोधनाला एक वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण या संशोधनातून वर्तमान समजून घेणं, भूतकाळ समजून घेणं आणि भविष्य घडविण्यासाठीचे प्रयत्न करणं जबाबदार व्यक्ती म्हणून महत्वाचे झालेले आहे. कारण संशोधनामधून नवनवीन सत्य बाहेर येत असतात, तर काही संशोधनामधून समस्यांचं निराकरण करण्याचं कार्य होत असतं. एखाद्या क्षेत्राच्या विषयातील एखादी गोष्ट संशोधनकर्त्याला समस्या वाटणे म्हणजे एका अर्थाने संशोधनाची सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो. शोधकर्त्याला किंवा संशोधनकर्त्याला जेव्हा समस्येची जाणीव होती तेव्हा तो त्या समस्येवर बारकाईने विचार करायला सुरुवात करतो आणि त्या समस्येवरती, त्या समस्येच्या निराकरणासाठी, तिच्या सत्यान्वेषणासाठी तो संशोधन करतो. त्यामध्ये त्याला त्याची आवड, उत्सुकता, ज्ञान या गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका ठरवताना आपल्याला दिसतात. म्हणजे संशोधन समस्येची निवड करत असताना ही संकल्पना जरी सोपी वाटत असली तरी ती तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण संशोधनासाठी शोधकर्ता, संशोधक एखाद्या समस्येची निवड करतो. जेव्हा निवड करतो तर त्या शोधकर्त्याला त्या समस्येची झालेली जाणीव ही महत्वपूर्ण असते. ही जाणीवच त्या संशोधकाला त्या संशोधन समस्येच्या बाबतीमध्ये आवड, जिज्ञासा, उत्सुकता, कुतूहल निर्माण करत असते. या जिज्ञासा पूर्ततेसाठी तो संशोधन कार्याकडे वळतो. प्रारंभी या संशोधन समस्येचं ज्ञान संशोधकाला नसतं, परंतु संशोधन समस्येची जाणीव व जिज्ञासा त्याला हे ज्ञान जाणून घेण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे संशोधन कार्याला गती प्रदान होते. म्हणजे थोडक्यात संशोधन समस्येची जाणीव होणं गरजेचं असतं. या जाणीवेची पूर्तता करण्यासाठी जिज्ञासा या संशोधकाला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यातून काही नवीन गोष्टी आणि तथ्य बाहेर येत असते. म्हणून संशोधन समस्येची निवड ही संशोधनाची पहिली पायरी मानली जाते. म्हणजे संशोधन समस्या काय आहे, आपण ही संशोधन समस्या नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन करणार आहोत या संदर्भामध्ये निर्माण होत असते. तुम्ही जर सोशिओलॉजीमध्ये, समाजशास्त्रामधलं संशोधन करत असाल, तुम्ही जर तर मग सामाजिक प्रश्न कोणते आहेत ते समस्या म्हणून तुम्हाला जाणवले पाहिजे. राज्यशास्त्रामध्ये संशोधन करणार असाल तर तुम्हाला समकालीन कालखंडातील पॉलिटिकल ट्रेंड्स जे आहेत त्या पॉलिटिकल ट्रेंड्सच्या प्रवाहाच्या संदर्भामध्ये तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो. अर्थशास्त्र असेल तर समकालीन कालखंडातील इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये तुम्ही अर्थशास्त्राचं संशोधन करू शकतो. आपल्याला नेमकं समस्या कोणती जाणवते त्या समस्येच्या निराकरणासाठी, संशोधनासाठी आपण संशोधन कार्याचं काम हाती घेत असतो. मग संशोधन समस्येला इंग्रजीमध्ये रिसर्च प्रॉब्लेम असे म्हणतात. संशोधन म्हणजे अशी जाणीव की ज्यामुळे संशोधकामध्ये जिज्ञासा जागृत होऊन त्याच्या समोर अनेक प्रश्न तयार होतात आणि हे जे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या सामान्य प्रश्नांना विशिष्ट संशोधन समस्येमध्ये रूपांतरित करणं म्हणजे संशोधन समस्या होय. आता ही संशोधन समस्या काय आहे? संशोधन समस्या ही संशोधनाची पहिली पायरी आहे. कारण संशोधन समस्येमधून संशोधनाची दिशा, हेतू, उद्देश, संशोधनासाठी आवश्यक असणारी प्रेरणा विकसित होत असते.
काही विचारवंतांनी दिलेल्या व्याख्या आपल्याला बघता येतील. म्हणजे F.N. केरलिंगर नावाचे एक संशोधक आहेत. ते म्हणतात की समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय. F.N. केरलिंगर काय म्हणतात? समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय. तर टाउनशेड नावाचे संशोधक म्हणतात संशोधन समस्या म्हणजे निराकरणासाठी समोर आलेला प्रश्न होय. संशोधन समस्या म्हणजे निराकरणासाठी समोर आलेला प्रश्न होय. थोडक्यात संशोधन समस्या म्हणजे संशोधन करण्यास प्रवृत्त करणारा प्रश्न होय, ज्याच्या निराकरणासाठी संशोधक संशोधन करत असतो, ज्यामध्ये त्याची रुची, जिज्ञासा या गोष्टी महत्वपूर्ण असतात. साधारणपणे संशोधक जेव्हा संशोधनाची प्रक्रिया करायला सुरुवात करतो तेव्हा त्याला निवडून दिलेल्या संशोधक मार्गदर्शकाकडे जातो आणि मार्गदर्शकाला म्हणतो की सर, तुम्ही मला मी कशावर संशोधन करू याच्याबद्दलचं मार्गदर्शन करा. मुळामध्ये हा प्रश्न गैरलागू आणि चुकीचा आहे. संशोधकाला ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये त्याची रुची आणि आवड ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय आपण संशोधन कार्य करू शकत नाही आणि संशोधन कार्य करू नये. संशोधक मार्गदर्शक जे आहेत ते मार्गदर्शक आपल्याला आपलं संशोधन पूर्ण करण्यात सहाय्य करत असतात. ते संशोधन पूर्णत्वाला जाण्यासाठीचं मार्गदर्शन करत असतात. त्या संशोधनामध्ये रुची मात्र व्यक्तिगत संशोधनकर्त्याची असली पाहिजे. विद्यार्थी या नात्याने आपल्याला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्याचा एक मार्ग म्हणून संशोधन केले जाते. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐतिहासिक संशोधनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकू.